15 आणि 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर साजऱ्या होणाऱ्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी आढावा घेतला। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, गाड्या तसेच बसेसची पार्किंग व्यवस्था, शहरातील पुतळ्याची स्वच्छता, दीक्षाभूमी परिसराची स्वच्छता, पाणी पुरवठा, मोबाईल, टॉयलेट, वीज पुरवठा आदी कामे संबंधित विभागांनी गांभीर्याने पूर्ण करावीत। कार्यक्रमादरम्यान या परिसरातील वीज पुरवठा खंडित होऊ नये, तसेच रस्त्यांवर किंवा झाडांवर लटकणाऱ्या विद्युत तारांची त्वरित तपासणी करावी। 2 दिवसात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे गर्दीचेही योग्य नियोजन करावे। बाहेरून येणाऱ्या बसेसच्या पार्किंगची ठिकाणे आत्ताच निश्चित करावीत। महानगरपालिकेने दीक्षाभूमी परिसरातील आजूबाजूच्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच साफसफाईची कामे करावीत। मोबाईल, टॉयलेट, हायमास्ट लाईट, कार्यक्रमाच्या ठिकाणी अग्निशमन गाड्या उपलब्ध करून द्याव्यात। तसेच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांकडून भोजनदानाचे तसेच इतर स्टॉल लावण्यात येतात। सदर स्टॉल रस्त्यावर न लावता चांदा क्लब ग्राउंडच्या आतमध्ये लावावीत, याची सर्व सामाजिक संघटनांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे।